नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या स्थगित आहे। गव्हर्नमेंट कडून सध्या त्याच्यावर स्टे आलेला आहे, परंतु तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे। तुम्हाला जर कायमस्वरूपी मोठ्या पगाराची नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी ही जी जाहिरात आहे ती खूप मोठी सुवर्ण संधी आहे। अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदाची जाहिरात आलेली आहे। बघा, या व्हिडिओमध्ये आपण या पदाविषयी पगार किती आहे, वयोमर्यादा किती, कोणती पुस्तकं वाचणं आवश्यक आहे, त्यानंतर परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, म्हणजे परीक्षा कशा स्वरूपामध्ये होणार आहे, पात्रता काय आहे, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे काय आवश्यक आहे आणि परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका कोणता आहे। तर या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। बघा, अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका येते लक्षात, हे पदाचं नाव आहे। त्यानंतर पात्रता ह्याची जी आहे ती कोणतीही तुमच्याकडे संविधानिक विद्यापीठाची पदवी असली पाहिजे, फक्त एवढी साधी सिंपल पात्रता आहे। आणि फक्त या ठिकाणी महिला फॉर्म भरू शकतात, पुरुषाला फॉर्म भरता येणार नाही। येते लक्षामध्ये। बघा, याचं जे वेतन आहे ते S13 या स्केल मध्ये आहे। S13 म्हणजे क्लास 2 चं जे वेतन असतं ते S14 असतं, ह्याला लागोपाठच S13 हे वेतन आहे। म्हणजे पगार जर तुम्ही विचार केला तर या स्वरूपामध्ये आहे। म्हणजे हे जे स्टार्टिंग असते ते 35,400 नसते, याच्यापेक्षा जास्त पगार येत असतो, हे त्याचा स्केल आहे। येते लक्षामध्ये। त्यानंतर बघा, परीक्षा शुल्क जे आहे ते खुला प्रवर्ग असेल तर त्याच्यासाठी 1000 रुपये आहे, आणि मागासवर्गीय प्रवर्ग जर असेल तर त्याच्यामध्ये 900 रुपये आहे। दुसरी गोष्ट बघायची आपल्याला, वयोमर्यादा किती, तर ह्या फॉर्म भरण्यासाठीची वयोमर्यादा जी आहे, खुला प्रवर्ग 21 ते 38 वर्ष, मागास प्रवर्ग 21 ते 43 वर्ष, त्यानंतर पदवीधर अंशकालीन असेल तर 55 वर्ष, खेळाडू असेल तर 43 वर्ष, दिव्यांग असेल तर 45 वर्ष, आणि प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असेल तर 45 वर्ष अशी वयोमर्यादा आहे। त्यानंतर बघायचे आपल्याला महत्त्वाचे दिनांक, म्हणजे फॉर्म कधी भरायचा आहे, काय करायचंय। बघा, याचा फॉर्म भरण्याचा जो कालावधी तो 14 ऑक्टोबर पासून स्टार्ट झालेला आहे। आता थोडेच दिवस राहिलेले फॉर्म भरण्यासाठी, म्हणजेच 3 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याच्या अगोदरच या पदाचा फॉर्म भरून घ्या। परीक्षा जी आहे ती परीक्षा साधारण जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 ला होण्याची दाट शक्यता आहे। त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा। पुढे बघायचं आपल्याला परीक्षा पद्धत कशी आहे। परीक्षेची जी पद्धत आहे ती तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत। येते लक्षामध्ये, प्रश्न असणार आहेत 100, आणि प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे, म्हणजे 200 मार्क असणार आहेत। त्याच्यानंतर वेळ जो आहे तो 90 मिनिटे, म्हणजेच आपल्याला 1.5 तास पेपर सोडवण्यासाठी वेळ आहे। एमपीएससीचा पेपर जर पाहिला तर आपल्याला फक्त 1 तास वेळ असतो, 100 प्रश्न असतात। इथे तुमच्यासाठी अर्धा तास जास्त आहे, म्हणजे वेळेचं काही एवढं टेन्शन नाही, भरपूर वेळ आहे। पेपर सोडवायला खूप वेळ आहे, फक्त तुम्हाला अभ्यास केला पाहिजे, नेमकं काय वाचलं पाहिजे, काय वाचलं नाही पाहिजे, कमी दिवसामध्ये कसा अभ्यास केला पाहिजे, या गोष्टी खूप इथं मॅटर करणार आहेत। आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, इथं तुम्हाला निबंध वगैरे काही लिहायचं नाही, काय ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत। 100 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत, तर 100 प्रश्नांचा कसा अभ्यास करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला वेगवेगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही चॅनलवर नवीन जर असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। कशामुळं, तर पुढचे मी जे काही व्हिडिओ बनवणार आहे या परीक्षा पॅटर्न नुसार, ह्या अभ्यासक्रमावर जे काही व्हिडिओ बनवणार आहे ते प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळाला पाहिजे, त्यासाठी तुम्ही सबस्क्राइब करा। तुम्ही सबस्क्राइब केलं म्हणजे मला काही पैसे मिळणार नाहीत, येते लक्षात, आणि तुम्ही सबस्क्राइब केलं म्हणजे तुमचे काही पैसे जाणार नाही, त्याच्यामुळे सबस्क्राइब करून ठेवा। ह्याचं डिटेल अनालिसिस मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, ह्याचा जो अभ्यासक्रम आहे तो इंग्रजी आहे, 10 प्रश्न 20 मार्कासाठी, येते लक्षामध्ये, 10 प्रश्न 20 मार्कासाठी। हे बघा, आपल्यासाठी प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। मार्क जे आहे ते प्रश्नाला, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, त्यामुळे आपल्यासाठी प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। मराठी जे आहे ते 10 प्रश्न आहेत, सामान्य ज्ञान म्हणजे जीके, जनरल स्टडी, जनरल नॉलेज 20 प्रश्न आहेत। येते लक्षामध्ये, कोणता विषय किती मार्काला हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यानुसारच तुम्हाला अभ्यासाची पद्धत, नेमकं आपण काय वाचलं पाहिजे, किती पुस्तकं वाचली पाहिजेत, हे इथं महत्त्वाचं आहे। आणि जो याचं प्रॉपर नियोजन करून अभ्यास करेल तो तिथं सिलेक्ट होणार आहे। येते लक्षामध्ये, गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न आहेत, संगणक, कॉम्प्युटर, जवळपास एमपीएससी मध्ये सर्व पदांसाठी कॉम्प्युटर काढून टाकलेले, परंतु इथं आपल्याला कॉम्प्युटर आहे, ते पण 10 मार्कासाठी, 10 पैकी 10 घ्यायला इथं खूप मोठी संधी आहे। काय वाचायचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, काळजी करू नका। एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे असा याचा तांत्रिक अभ्यासक्रम आहे। किती, याला 20 प्रश्न आहेत, 20 काय प्रश्न आहेत। त्यानंतर पोषण अभियान हे 10 प्रश्न आहेत। म्हणजे बघा,
तुमचा जो हा अभ्यासक्रम आहे ना, हा अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा आहे. कारण याच्यावर जो कोणी फोकस करेल, जो याला व्यवस्थित सिरियसली अभ्यास करेल, तो त्या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. कशामुळे होणार आहे बघा, इंग्रजी मराठी महाराष्ट्राची कोणतीही परीक्षा द्या, कोणतीही परीक्षा द्या, पोलीस भरती सोडता कोणतीही परीक्षा द्या, तुम्हाला इंग्रजी आणि मराठी आहे आणि जीके पण आहे आणि गणित बुद्धिमत्ता पण आहे. हे 4 विषय कोणतीही परीक्षा द्या आहे. पोलीस भरतीला फक्त इंग्रजी नाही, आता बाकी कोणतीही परीक्षा द्या, तुम्हाला हे विषय आहेत. म्हणजे जो कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, तो हे सगळे विषय त्याला करावेच लागतात. म्हणजे हे बाय डिफॉल्ट विषय आहेत, ते तुम्हाला करावेच लागतात, त्याला पर्याय नाही. म्हणजे हे सगळ्यांचे जवळपास विषय ॲव्हरेज असतात. येते लक्षामध्ये, तुमचा रिझल्ट खरा या विषयावर ठरणार आहे. म्हणजे कॉम्प्युटर हे रेग्युलर कुणीही वाचत नाही. त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान हे काय कुणी वाचत नाही. म्हणजे आतापर्यंत वाचले का तुम्ही? नाही वाचलेलं. तर हे तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे, कारण रिझल्ट तुमचा याच्यावर आहे. आणि हे किती आहे? 40 प्रश्न आहेत ह्याच्यावर. 40 हे 10, हे 20 30 आणि हे 10 40 प्रश्न आहेत. आणि रिझल्ट तुमचा इथं आहे. इथं ॲव्हरेज प्रत्येकाला मार्क पडणार आहे, एखादा दुसरा मार्क कमी जास्त. परंतु जो इथं फोकस करेल तो त्या ठिकाणी पुढे जाणार आहे आणि त्याचाच रिझल्ट येणार आहे. त्यामुळं अभ्यासक्रम समजून घेत असताना, वाचन करत असताना थोडंसं जरा बारकाईनं लक्ष केंद्रित करा की नेमकं काय आपल्याला, अभ्यासक्रम कसा आहे, किती आहे आणि आपल्याला काय करायचंय, ह्या गोष्टी सुद्धा इथं समजावून घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा की हे जे विषय आहेत, तर ह्याच्यासाठी नेमकी आपण कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, जेणेकरून आपण त्या परीक्षेमध्ये टॉपचं मेरिट मारू आणि आपलं तिथं सिलेक्शन झालं पाहिजे. कारण या परीक्षेमध्ये तुम्हाला 102 जागा आहेत. येते लक्षामध्ये 102 जागा आहेत. ह्या 102 जागेपैकी आपली एक जागा त्या ठिकाणी असलीच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. बघा, मराठी इंग्रजी जे आहे, तर बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे त्याच्यातून केलं तरी सुद्धा चालू शकतंय. किंवा तुमच्याकडे मराठी मराठीला मोरावळंबीत पुस्तक असू शकतं, तुमच्याकडे जवळपास कॉमन विद्यार्थ्यांकडे आहेच. इंग्रजीला तुमच्याकडे जे काही पुस्तक असेल त्याच्यामधून तुम्ही करू शकता. असं काही त्याला वेगळा पॅटर्न नाही. फक्त TCS चा जो पॅटर्न आहे, TCS ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतं किंवा ज्या टॉपिकवर प्रश्न विचारतं, ते मी तुम्हाला टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. येते लक्षात? तर तेवढे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करायचा प्रयत्न करा. आता मराठीमध्ये फक्त 15 ते 16 टॉपिक आहेत, त्याच्यावरच TCS प्रश्न विचारते. बाकीचे टॉपिक ते का विचारत नाही ते त्यालाच माहिती. त्याच्यामुळे तेवढे टॉपिक तुम्ही अगोदर परफेक्ट करा, कारण तुम्हाला तिथं सुद्धा पैकीच्या पैकी मार्क घ्यायला खूप मोठी संधी आहे. इथे काय तुम्हाला ABCD वगैरे तसले प्रश्न विचारणार नाही, एकदम साधे सिंपल प्रश्न असणार आहेत. त्यामुळं हे विषय यात तर आपला मार्क जाऊन द्यायचा नाही, परंतु इकडे सुद्धा आपण व्यवस्थित लक्ष द्यायचंय, काय नेमकं तिथं येऊ शकतं हे सुद्धा महत्वाचं आहे. आता सामान्य ज्ञान हे जे आहे ते हे तुम्हाला, म्हणजे जे आपण MPSC ला वाचतो किंवा इतर सरळ सेवेला वाचतो त्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पॅटर्न विचारणार आहे ते. कारण परीक्षा जी आहे ती TCS घेणार आहे. TCS परीक्षा पॅटर्न तुम्ही समजून घेतला असेल तर तुमच्या लक्षात येईल. GK वर म्हणजे आपण एखाद्या वेळेस इंग्रजीला आउट ऑफ मार्क घेऊ, परंतु GK मध्ये थोडं आउट ऑफ मार्क घेणं थोडंसं कठीण आहे. त्याचा पॅटर्न व्यवस्थित समजून घेतला पाहिजे की नेमकं प्रश्न कशा पद्धतीनं विचारलं जातं. बघा, तुमच्याकडे जर हे पुस्तक असेल TCS IBPS सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपात, तर ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे TCS ने प्रश्न, हे बघा ह्याच्यामध्ये काय झालंय, आतापर्यंत जे TCS ने 2022-23 पासून जे काही प्रश्न घेतलेत तेवढे सगळे प्रश्न GK चे काय केले आम्ही वन लाइनर स्वरूपामध्ये तिथं पुस्तकामध्ये दिलेत. म्हणजे जवळपास हे छोटंच पुस्तक आहे, परंतु ह्याच्यामध्ये काय होते, तुमचं जे GK तो GK विषय जवळपास फुल रिव्हिजन होते त्याच्यावर. म्हणजे कमीत कमी वाचनामध्ये जास्तीत जास्त तुमचा डेटा तिथं कव्हर करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं ह्याचा पॅटर्न थोडासा तुम्ही समजून घ्या, कारण इथं 20 पैकी तुम्हाला कमीत कमी 15, 16, 17 मार्क तरी येणं अपेक्षित आहे. त्यावेळेस तुमचा रिझल्ट येऊ शकतो. येते लक्षामध्ये? गणित बुद्धिमत्ता त्यांचे ठरलेले पॅटर्न आहेत, ठरलेले टाईप आहेत. त्या टाईपच्या बाहेर शक्यतो ते जात नाहीत. तेच टाईप तुम्ही काय करायचे, प्रॅक्टिस करायची, त्याच टाईपवरचे उदाहरणं सोडवायचे. म्हणजे त्यांचे काय करायचे, टाईप तुम्ही समजून घ्यायचे. ते टाईप समजून घेतले की तुमचं मग ते फक्त त्याच्यामध्ये काय असणार आहे, आकडे चेंज असणार आहेत. पॅटर्न तोच असणार आहे, त्याच्यामध्ये फक्त आकडे चेंज आहेत. त्याच्यामुळे तिथं काय एवढं काही जास्त नाही. येते लक्षात? तर हे विषय तुमचे जे आहेत त्याच्यावर कॉमनली सांगतो मार्क जाऊन द्यायचा नाही. म्हणजे सर्वसामान्य जे विद्यार्थी मार्क घेतात तेवढे तर आपल्याला आलेच पाहिजेत, परंतु त्यांच्यापेक्षा एखादा दुसरा मार्क तरी इथं आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे कव्हर करायचा आहे. याला जास्त तुम्ही सध्या वेळ द्यायचा नाही. अगोदर वाचलेले फक्त वाचन करत राहायचंय, रिव्हिजन देत राहायची, परंतु तुमचा फोकस ह्या खालच्या 3 पॉइंटवर असला पाहिजे. कॉम्प्युटर म्हणजे संगणक हे तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे, कारण तिथं तुम्हाला 10 प्रश्न विचारणार आहे आणि तिथं
तिथं 10 पैकी 10 मार्क तुम्ही सहज घेऊ शकता. काय करायचंय, फक्त हे बघा, हे जे आम्ही पुस्तक लिहिलेलं आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका ह्या पदाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आम्ही ह्या 3 विषयाची जबरदस्त माहिती दिलेली, म्हणजे जेणेकरून या 3 विषयामध्ये विद्यार्थ्यांना जवळपास आउट ऑफ मार्क आले पाहिजेत या दृष्टीनंच हे पुस्तक तुमच्या समोर आणलेले. ते माझं आहे किंवा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय म्हणून तुम्ही पुस्तक घेऊ नका. तुम्ही अगोदर जा, पुस्तकाच्या दुकानात जा किंवा तिथं ऑनलाईन बघा किंवा टेलिग्रामला सॅम्पल कॉपी आम्ही टाकली, तिथं बघा तुम्ही नेमकं काय दिलंय त्याच्यामध्ये आणि ते आपल्या उपयुक्त आहे का हे तिथे चेक करा आणि नंतर घ्या. येते लक्षामध्ये. पण तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्या पुढे हे विषय आहेत, तुमच्या पुढे अभ्यासक्रम आहे, तर ह्याच्यासाठी नेमकं आपण काय प्लॅनिंग केलं पाहिजे ते तुम्ही स्वतः ठरवा. येते लक्षामध्ये. तुम्हाला जर जमत नसेल तर मी तुम्हाला वेळोवेळी सांगेल नेमकं काय करायचे, परंतु इथं 10 पैकी 10 मार्क तुम्हाला आलेच पाहिजेत आणि 10 पैकी 10 मार्क घेणं काहीच अवघड नाही, एकदम साधं सोपं आहे ते. त्याच्यामुळे तिथं व्यवस्थित करा. आता एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे ह्याच्यामध्ये महिलाविषयी वेगवेगळे कायदे सुद्धा आहेत, परंतु ते कायदे काही कमी नाही, परंतु त्याच्यामध्ये नेमके काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. किंवा जास्तीत जास्त माहिती कमीत कमी पेजेस मध्ये कशी रिव्हिजन करता येईल, म्हणजे कमी डेटा मध्ये आपले जास्तीत जास्त अभ्यासक्रम कसा वाचून होईल, कसा आपले त्याच्यावर रिव्हिजन होईल, त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी मांडलेले. हे पोषण अभियान हे सुद्धा खूप महत्वाचे. बघा, या 40 पैकी तुम्हाला इथं मिनिमम 35 मार्क तरी आले पाहिजेत. येते लक्षामध्ये. हे जे आहेत इथून खाली हे तर 40 पैकी कमीत कमी तुम्हाला इथं 35 मार्क तरी आले पाहिजेत. किती? 35 मार्क आले पाहिजे. बाकीच्या विषयामध्ये तुम्ही ॲव्हरेजली इतर विद्यार्थ्यांसारखे तुम्ही मार्क घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथं 40 पैकी 35 क्रॉस करायचा प्रयत्न करा, तुमचा डेफिनेट रिझल्ट येणार. येते लक्षामध्ये. म्हणजे या पद्धतीने थोडंसं नियोजन करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी सांगतो की नेमकं काय वाचायचंय किंवा प्रत्येक विषयामध्ये कोणते टॉपिक महत्वाचे त्याच टॉपिकवर विशेष भर दिला जातोय आणि त्याच टाईपवर प्रश्न विचारले जातात. असे कोणते कोणते टाईप आहेत, त्या हे जे विषय दिसतात ह्याचं सगळं डिटेल अनालिसिस मी एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. परंतु चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा व्हिडिओ त्याच्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही. येते लक्षात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर ते सर्व प्रश्न इथं कमेंट करून सांगा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. येते लक्षात. ज्याची मला कमेंट आवडेल त्या एका विद्यार्थिनीला म्हणजेच एका लाडक्या बहिणीला हे पुस्तक घरपोच पोस्टाने मिळून जाणार आहे. येते लक्षामध्ये. त्यामुळं नक्की कमेंट करा आणि तुमच्या काही शंका असतील त्या सुद्धा कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ बद्दल काय असेल किंवा काय तुम्हाला जे काय मनात वाटतंय ते प्रत्येक गोष्ट तिथे कमेंट करा. तुमच्या कमेंटला मी लाईक करेल आणि जी कमेंट मला आवडेल त्या विद्यार्थिनीला, त्या लाडक्या बहिणीला हे पुस्तक घरपोच मिळून जाईल. ओके, थँक्यू.